नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा, एन्जॉय करा. तर मित्रांनो, आज आहे 19 फेब्रुवारी. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे मित्रांनो, आणि आज वार आहे गुरुवार. तर मित्रांनो, आम्ही म्हणजे मी आणि प्रशांत आज तोरणा किल्ल्यावरती जाणार आहोत. आमची दोघांची नाईट आहे आणि आज दिवसभर आपण घरी जाऊ. तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आज तोरणा किल्ल्यावर जाऊन आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, फायदे पाहू शकता आमचं लोक. आज जयंती म्हणल्यानंतर मित्रांनो व्हाईट हे पाहिजेच, त्याच्या हिशोबाने आपण हे असं आज लुक केले. तुम्हाला मी माझं फायनल लुक दाखवेन. तर मित्रांनो, हा तोरणा किल्ला हा राजगडच्या जवळच आहे. आपण राजगडला थोडं एका लेफ्टने जातो आणि तोरणा किल्ल्याला थोडं उजव्या साईडने, एकाच ठिकाणून दोन रस्ते जातात. आपण तिकडे आता जाणार आहोत. थोडी उत्सुकता जास्तच आहे, कारण किल्ल्यावर जायचं मित्रांनो म्हणलं की उत्सुकता ही असतेच. तर आता प्रशांतसुद्धा आला आहे, तो थोडा फ्रेश वगैरे होते. चला, आता वाजले आहेत 7:45. 8 वाजता आपण आता निघणार आहोत. मित्रांनो पाहू शकता, प्रशांतसुद्धा आता फ्रेश झाला आहे आणि आता आपल्याला 8 वाजता निघायचं आहे. तर मित्रांनो चला, तर मग चला मित्रांनो, फायनली वाजले आहेत 8 आणि आपण ठरवल्याप्रमाणे 8 वाजता निघायचं म्हणजे निघायचं. तर आता 8 वाजले आणि आपण आता फायनली निघालो आहे, होऊ शकतं. तर मित्रांनो, फायनली आपण आता तोरणा या गडाच्या पायथ्यापाशी आहोत. पाहू शकता, जय शिवराय. हे आहे गाडी पार्किंग. इथे गाडी आपण पार्क केली आहे आणि आपण आता इथे पार्किंगचे पैसेसुद्धा आहेत, ते आता आपण पहिले पे करू आणि मग आपल्याला गड चढायला सुरुवात करायची आहे. किती रुपये तिकीट आहे? एका व्हीलर 30, 4 व्हीलर 50. ओके मित्रांनो, पाहू शकता इथे 2 व्हीलर पार्किंग आता 30 रुपये आहे आणि हा पुढे आहे आपला तोरणा किल्ला. मित्रांनो, आता आपल्याला तोरणा किल्ला सर करायचा आहे. जय शिवराय. मित्रांनो, सुरुवात गड चढायला झालेली आहे. पहिलं आपण इथे आता 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंगचे काय तिथे चार्जेस असतात. आपण 2 व्हीलर आणले, त्याचे चार्जेस आपण पे केले आणि आता आपण गड चढायला सुरुवात केली आहे. खूप भारी वाटतंय. चला, जय शिवराय. जय शिवराय. तेल टाकत होते का ते? हां, टाकतात त्याच्या. मित्रांनो, आज थोडं ट्रेकिंगचे कपडे शूज नसल्यामुळे आहे ना थोडं त्रास होतो आहे, कारण मोजडी घालून आहे ना नाही होत चढायला फास्ट, थोडा वेळ लागते. ठीक आहे,
इथवर आलोय तर थोडा वेळ काय होईना गड सर करायचाच मित्रांनो. आता आपण अर्धा गड सर केलाय, पाहू शकता. खूप भारी वाटते. ऊन पण आहे, पण उंचावटा असल्यामुळे ऊन काय एवढं वाटत नाही. खूप जास्त स्ट्रगल असेल ते मित्रांनो, असं वाटतं की इथे आहे. आणि सोबत मी पाहू शकता हे कुर्ता घालून आलो, त्याच्यामुळे अजून असं एकत्र ओलं झाल्यामुळे हा मला चिकट झाला, त्यामुळे अजून त्रास. ठीक आहे, पाहू शकता थोडा त्रास सहन केल्याशिवाय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे जे इकडे किल्ले आहेत आपल्या महाराजांचे, ते आपल्याला काय आहे आणि कसे बांधले ते कळणार नाही. त्यासाठी मित्रांनो ते यावं लागतं आणि असे कष्ट करावे लागतात, तेव्हा तुम्हाला दिसणार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे कष्ट. बरोबर ना? असंच महाराजांनी स्वराज्य स्थापन नाही केलं मित्रांनो, त्यासाठी खूप सारे कष्ट आहेत. हे आता आपण जो पण इथे येत नाही ना तो पण आपल्याला कळणार नाही. बरोबर, त्यासाठी इथे यावं लागेल. थोडंसंच राहिलं आता की आपण आता सर करू. हर हर महादेव हर हर महादेव. मित्रांनो फायनली आपण आता गडाच्या दरवाजापाशी आलोय बरं का. पहिला दरवाजा ते आपण आलो. थोडं कठीण आहे मित्रांनो, पण ठीक आहे. थोडा त्रास होतोय, चला आल्यासारखं आपण मित्रांनो गड चढला. पहिला दरवाजा मित्रांनो आपण सर केला. आधी आता वरती अजून दुसरा दरवाजा सुद्धा आहे. चला मित्रांनो, पाहू शकता आपण आता गडाचा दुसरा दरवाजा इथे आलोय. जय शिवराय. जय शिवराय. हर हर महादेव. मित्रांनो फायनली आपण आता गडावरती पोहोचलोय. खूप वेळानंतर मित्रांनो ट्रॅकिंगसाठी खूप भारी हा किल्ला आहे. ज्याला ट्रॅकिंग करायची आहे ना मित्रांनो, हौस आहे, आणि नक्की हा किल्ला सर करा, महाराजांचं दर्शन घ्या. पाहू शकता मित्रांनो, खूप छान. जय शिवराय.
मित्रांनो हा इथे मित्रांनो तोरणागडचा मॅप आहे. इथे काय काय आहे त्या गडावरती हे सर्व त्यांनी दिलेलं आहे. बालेकिल्ला, बुदलामाची, कोकण दरवाजा, बिन्नी दरवाजा, झुंजारमाची, वाघ दरवाजा, मेघाई देवी मंदिर आहे, तोरणेश्वर महादेव मंदिर आहे, तोरणजाई मंदिर, लकडखाना आणि पाण्याची टाकी पाहू शकता. जय शिवराय मित्रांनो. हे आहे खोकट टाके. ह्याच्यामध्ये मित्रांनो पाणी आहे पण पाण्याची मित्रांनो आता कमी आहे. मित्रांनो बघता बघता 2:30 केव्हा वाजले कळले सुद्धा नाही. थोडं चढायला हा गड मित्रांनो थोडासा अवघड आहे. ठीक आहे, थोडा वेळ लागला आपल्याला गडावरती यायला. 2:30 वाजले आहेत आपल्याकडे आणि आपल्याकडे अजून 2.5 तास आहे. 3:30 4:30 पर्यंत आपण हा गड फिरायचा आहे. आणि आपलं पण मित्रांनो टार्गेट आहे. प्रत्येकाने असं टार्गेट ठेवलं पाहिजे जेणेकरून वेळेत यावं आणि वेळेत घरी जावं. त्यासाठी आता प्रत्येक जरी कोणताही किल्ला असू दे पूर्ण बघता येत नाही. जेवढा बघता येईल तेवढं बघून घ्यायचा आणि 4-4:30च्या दरम्यान खाली उतरायचा प्रयत्न करायचा जेणेकरून लवकर आपण वेळ घरी जाता येईल. मित्रांनो पाहू शकता आपण आता गडावरील झुंजारमाची इकडे आता जात आहोत. राजगड सारखे जय शिवराय मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर वर्ग आहे. तसेच पाठीमागे पण पाहू शकता हा पुरुष. मित्रांनो पाहू शकता आता इथे आपल्याला खाली जायचं आहे त्या माचीकडे. मित्रांनो पाहू शकता हे खूपच रिस्की आहे. आता इथे आपल्याला खाली उतरून जायचं आहे. तुम्ही तिकडे थांबा. अच्छा डायरेक्टली नको घेऊ. फायनली मित्रांनो झुंजारमाची पाहून झालेली आहे पाहू शकता. आणि हा पाठीमागे बोलूच चला आपल्याला गड उतरायचा सुद्धा आहे मित्रांनो. पाहू शकता 3:30 वाजलेत मित्रांनो 3:30 आणि अजून गड उतरायला आपल्याला कमीत कमी 1 तास लागेल. हा खूप भारी वाटला. आल्यासारखं आम्ही अजून बसलो सुद्धा नाही आहे मित्रांनो. खूप भारी वाटलं.
पाथर्डी कुठेतरी इथे सावली असेल तिथे मस्त बसतो. आपण येताना भेळ वगैरे घेऊन आलो आहे, थंड पाणी मस्त खाऊन घेऊ आणि मग थोड्या वेळ बसून आपल्याला पुन्हा परतीचा प्रवास करायचा आहे. इथे खूपच वेळ गेला मित्रांनो झुंजार माचीच्या इथे, कारण सुबक एकदम सुबक अशी झुंजार माची मला इथे पाहायला मिळाली. मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, जोपर्यंत आपण इकडे येत नाही ना तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्यासाठी मित्रांनो टाईम काढून नक्की या आणि हे जे दृश्य आहे त्याचा आनंद घ्या. चला मित्रांनो पाहू शकता आता अशा प्रकारे ही वाट आपल्याला आता सर करायची आहे. सावकाश. या चला. या घर चढणं सोपं वाटतं, सोपं नाही आहे. जावा वरती. मित्रांनो फायनली वाजले आहेत 2:45 पाहू शकता. आणि आपण आता इथे या इमारतीच्या इथे थोडा वेळ आराम करू. आपण जे काय आणलं आहे खाण्यासाठी थोडा इथे खाऊ, थोडा वेळ आराम करून मग आपल्याला गड उतरायचं. झुंजार माची आपण पाहून आलो, खूप भारी आहे. आता इथे मस्त पाणी वगैरे आणलं आहे, थंड वगैरे आपण आणली आहे. येताना मस्त खाऊन वगैरे घेऊ, थोडा वेळ आराम करू आणि मग त्याच जोशाने मित्रांनो आपल्याला गड उतरायचा आहे. बोला जय शिवराय. या मित्रांनो, या मित्रांनो भेळ खायला. भेळ असल्यावर मित्रांनो आहे ना बाकी काय कुठल्या गोष्टीची गरज लागत नाही. तर हा आपण कचरा आणला आहे, हा आपल्या बॅगेतून आपण घरी घेऊन जाणार आहोत. मित्रांनो वाजले आहेत 3:30 आणि आता आपल्याला परतीचा प्रवास चालू करायचा आहे. खूप भारी वाटलं. अर्धा तास आम्ही आता इथे बसलो. चला स्टेट आता कुठेच थांबायचं नाही मित्रांनो, डायरेक्टली आपल्याला आता जायचं आहे. पहिलं गड उतरायचं आणि मग घरी जायचं. चला चला मित्रांनो, ज्या जोशात आपण आलोय ना त्याच जोशात आपल्याला आता गड उतरायचा आहे. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ, जय भवानी. काय सोन्याची खान तो फोटोशूट होते. आहे दुसरा दावा होता मित्रांनो.
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी. मित्रांनो फायनली गड आपण जिंकून आलोय. गड सर पूर्ण झालेला आहे. उतारलोय आपण आता आणि आपण आता पाहू शकता पार्किंग पाशी आलोय. वाजले आहेत 4:45. मस्त गेलो पण वेळेत, आलो पण वेळेत, पाहिलं सुद्धा. मित्रांनो हेच खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीत रमून राहणं चुकीचं आहे. एक आणि टार्गेट पाहिजे की बाबा आपण ह्या टायमावरती उतरलो पाहिजे, जेणेकरून अंधार झाल्यानंतर आहे ना उतरायला अवघड जातो. त्यासाठी वेळेत गड उतरणं खूप गरजेचं आहे. फायनली आपण आता आपल्या गाडीपाशी आलो आहे. वाजलेत 4:45. थोडा वेळ मस्त जरा पुन्हा पाणी मारू, फ्रेश होऊ आणि आपल्याला जायचं आहे घरी. चलो मित्रांनो आता मस्त फ्रेश वगैरे झालं आहे आणि आता आपण आपल्या गाडीपाशी आलो. आता आपल्याला थोड्याच वेळात आपल्याला आता निघायचं आहे मित्रांनो. तर चला. आपण आता घरी आलो आहे. वाजले आहेत 7:30. थोडा टाइमपास करत आलो. मस्त चहा नाश्ता वगैरे केला पुन्हा थांबून आणि आता आपण घरी आलो आहे. पाहू शकता अजून फ्रेश पण नाही झाला आहे मित्रांनो. मस्त आता फ्रेश वगैरे होतो. सोबत मित्रांनो हा आपल्याला व्हिडिओसुद्धा एडिट करायचा आहे. खूप एन्जॉय केले मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला थँक्यू.